लाकडाच्या वखारीत कटर मशीनच्या पात्यात सापडून एकाचा मृत्यू। शीर धडापासून वेगळे। मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वखारीत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक तरुण कटर मशीनच्या पात्यात येऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत व्यक्तीची ओळख गोकुळ उखा पवार अशी झाली आहे। सदर तरुण याच ठिकाणी काम करत असल्याचीही माहिती मिळत आहे। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहितीनुसार हा तरुण सकाळी वखारीत काम करण्यासाठी आला होता आणि काही वेळानंतर तो पात्याच्या दिशेने चालत आला असता त्याचे शीर धडापासून वेगळे झाले आहे, असे घटनास्थळावरील सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती समोर येत आहे। इथं जी घटना झाली वखारीवर, आदिवासी समाजाचा मुलगा, एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला, तो इथं रोजीरोटी कमवत होता। त्याची परिस्थिती जर पाहिली ती आता अचानक ज्याच्या नशिबात होतं ती गोष्टी घडून गेलेली आहे। तर त्याला 2 लहान लहान मुलं आहे, त्याचंही काही जास्ती मोठं वय नाहीये, 27-28 त्याचं वय आहे। तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे। तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय द्यावा। तरी साधारण 11:30-12च्या दरम्यान घडलेली असेल। गोकुळ उखा पवार, रोकडबानगर, दाभाडी। तर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अपेक्षा आहे। त्याचं शेवटी ते नातलेक म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस इथं आम्हाला होत नाही तत्पर्यंत आम्ही बाकीच्या पुरुष गोष्टी होऊ देणार नाही, असं नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि आम्ही गावकऱ्यांची सुद्धा आमची तीच भूमिका आहे। महाराष्ट्र माझा वृत्त संकलन विभाग, दाभाडी।